नमस्कार. मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता नानीकडूनही होकार मिळालेला आहे धनू आणि त्याचबरोबर या जिमीच्या लग्नाला. तर जिम आणि धनू यांचं लग्न होणार आहे. ते लग्न कशा पद्धतीनं पार पडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी 2च दिवसानंतरचा मुहूर्त आहे आणि आता जर लग्न झालं नाही तर परत 2.5 वर्ष लग्न जमणार नाही असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यातच नानांचा फोन येतो. मग इकडे सूर्या हॉल बघायला निघालेला असतो. नाना म्हणू लागतात की अरे सूर्या, मला काय वाटतंय माहिती आहे का, हॉल वगैरे बघायच्या भानगडीत पडू नको. कसं आहे माहिती आहे का, या 2 दिवसात पैशाची ॲडजस्टमेंट पण होणार नाही आणि यापेक्षा आपण एक काम करूया, दारातच मंडप घालूया आणि दणक्यात लग्न उरकून घेऊया. तर इकडे नाना म्हणत असतात पण तयारीला वेळ मिळतोय का रे. सूर्या म्हणतोय की करायची तशीच. नाना म्हणतात कसं आहे, बरोबर आहे बघ, कसं आहे 2.5 वर्ष थांबणं हे मलाही जमणार नाही, कारण लवकरात लवकर उरकून टाकूया आपण लग्न. सूर्याही तेच सांगत असतो. सूर्या म्हणतो चला आमंत्रण द्यायला सुरुवात केली पाहिजे, पहिलं घर डॅडींचं. म्हणून सूर्या डॅडींकडे येतो आणि आता लग्नाचं आमंत्रण द्यायला तो आलेला असतो. शालन तिथं असते. शालन पळतच येते. काय रे सूर्या. सूर्या म्हणत असतो डॅडी. तेव्हा शालन सांगू लागते की अरे मालक आहेत ना, ते गेलेले आहेत बाहेरगावी, ते घरी नाही आहेत. तेव्हा शालन म्हणते मला कळलं धनुचं लग्न जमलंय आणि बरं झालं, सोयरी गावातच आहे, ते खूपच चांगली गोष्ट झालेली आहे असं सगळं चाललेलं असतं. तेव्हा शालनला सूर्या सांगत असतो की आत्या सगळी तयारी आहे आणि 2च दिवसानंतरचा मुहूर्त निघालेला आहे, त्यामुळं सगळं आता घाईघाईत चाललेलं आहे असं तो सांगत असतो. तेव्हा शालन म्हणत असते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं शालन सूर्याला सांगू लागते. त्याचबरोबर सूर्या निघालेला असतो. पुन्हा शालन थांबते आणि म्हणू लागते की सूर्या, एक गोष्ट तुला सांगायची राहिली. तेव्हा सूर्या म्हणत असतो का, काय झालं. तेव्हा मात्र शालन म्हणत असते की अरे सूर्या, महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, आणि ती बोलायला सुरुवात करते काहीही झालं तरीही तू पुन्हा इथे तेजूला पाठवू नको. सूर्याला मात्र प्रश्न पडलेला असतो, आत्या असं का बोलते. पण तेवढ्यातच छत्री तिथे येतो आणि छत्री म्हणू लागतो की काय झालं सूर्या, काय झालं. तेव्हा सूर्या म्हणतो की नाही, मला लवकरच जायचं आहे, पैशाची जुळवाजुळव करायची आहे आणि ती करणं गरजेचं आहे असं सूर्याचं म्हणणं असतं. आणि मग सूर्या आता धावतच निघालेला असतो आणि तो कोणाकडे जाणार असतो पैसे घ्यायला हे नावही तिथे सांगतो. आणि तेव्हा त्या गोष्टीचा फायदा होतो तो म्हणजे शत्रूला. शत्रूने लगेचच ती गोष्ट ऐकलेली असते. सूर्याला आता शालन हे सांगत असते, परंतु सूर्याला आता ती गोष्ट ऐकलेलीच नसते. शालनला मात्र सांगायचं असतं की तू तेजूला पाठवू नको. सूर्याचं म्हणणं असतं की म्हणजे मला तुळजा जे सांगत आहे ते खरं आहे असं सूर्याला वाटत असतं, परंतु ती गोष्ट आता अर्धीच राहिलेली असते, ती गोष्ट अजून पूर्ण कळलेलीच नसते. आणि सूर्या मात्र इकडे आता विचार करत असतो की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही सूर्याला वाटत असतं की या सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, पण यामागं खरा सूत्रधार तो असतो, तो शत्रू असतो. इकडे घरी मात्र सगळी तयारी सुरू झालेली आहे. मंडप कसा घालायचं हे मामा सगळेजण बोलत असतात. मामा म्हणत असतात की वर आपण गालीच्या अंतरूया आणि खाली झालरवाला मंडप घालूया, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे काजू पुड्या म्हणत असतात नाही नाही, आपण ते काय करूया माहिती आहे का, युनिक आयडिया, युनिक, आपण ते ना पप्पूच्या लग्नात वापरूया. आणि आत्ता मात्र आपण एक काम करूया, ते म्हणजे खाली गालीच्या टाकूया आणि वर झालरवाला मंडप टाकूया. फायनली मग ते ठरतं. तेवढ्यातच इकडे सूर्याचे वडील बोलू लागतात की कसं आहे माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत, पण एक महत्त्वाची गोष्ट राहते आणि ती म्हणजे उद्या आपल्याला आता मुहूर्तमेढ करायची आहे, त्याचबरोबर हळद दळायची आहे, जातं वगैरे तयार करून ठेवलं आहे का, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळेजण म्हणू लागतात की हो. तेवढ्यातच पप्पी तिथं आलेली असते आणि पप्पी म्हणत असते की चला चला लवकर चला, आणि धनू चल बरं तुझ्यासाठी फेस पॅक तयार केलेला आहे. धनू म्हणत असते की नाही नको. पप्पी लगेच रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र धनू म्हणत असते की काय चाललंय हे. आणि मग सूर्या म्हणतो की चला बस्ता बांधून घ्यायचा आहे. तेजू म्हणते की बरं झालं सूर्या, दादा तू बस्ता इथेच केला, कारण हातातली कामं सोडून तिकडं जाणं ते काही शक्य झालं नसतं, घरीच आणलं ते बरं झालेलं आहे असं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. सगळेजण खुश असतात. फायनली धनूचं लग्न दणक्यात करायचं चाललेलं असतं. धनूसाठी शालू सिलेक्ट केला जात असतो, साड्या सिलेक्ट केल्या जात असतात. इकडे जिमी मात्र आता शांत बसून असतो. जिमीच्या डोक्यातले विचार काही जात नसतात. तो म्हणत असतो की मी हे लग्न माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहे, काही झालं तरी याच्याशी मला देणं घेणं नाही, हिला काय वाटतं याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तेवढ्यातच नाना तिथं आलेले असतात आणि नाना म्हणत असतात की तुझ्या आईचं काय चाललंय ते मस्त चालू दे, तुझ्या आई वाचून जर लग्न करायला लागलं तरीही माझी तयारी आहे असं नाना स्पष्टपणे बोलत असतात.
आणि तेव्हा मात्र इकडे नाना जिमीला सांगतात की तुला तयार राहावंच लागणार आहे, तू होकार दिलेला आहे, आता उद्या लग्न होणार आहे. हे सगळं नानांचं बोलणं चाललेलं असतं. जिमी मात्र टेन्शनमध्ये असतो. नाना तिथून जातात आणि मग तेव्हा आई म्हणू लागते, तुला कळत नाही आहे का रे, तुला सांगायला अक्कल नाही आहे का, सांग ना तू त्यांना की तुझं त्या कामिनीवर प्रेम आहे म्हणून. पण जिमी मात्र काहीच बोलत नसतो. तो म्हणत असतो की मार मात्र मला खायला लागणार आहे. आणि मग जिमी शांत होतो. इकडे आता सूर्य आलेला असतो आणि त्याला पैसे उसने घ्यायचे असतात, त्या गोष्टी म्हणजे पैसे व्याजावर घ्यायचे असतात, त्या गोष्टीसाठी तो तिथं पोचलेला असतो. तेव्हा मात्र सूर्या तिथं आलेला असतो. त्यांना सांगत असतो. तेव्हा शत्रूने त्यांना फोन करून सांगितलेलं असतं की ते जे लेटर आहे अशा पद्धतीनं तयार करायचं आहे, जो मजकूर मी सांगेल तो मजकूर करायचा आहे, कारण सूर्या तिथं येणार आहे. आणि त्याचबरोबर सूर्या तिथं आल्यानंतर त्याच्याकडून त्याच्यावरती सह्या घ्यायच्या आहेत. हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे सूर्याला धक्का बसतो. तो मजकूर इंग्लिशमध्ये असतो, सूर्याला काही वाचता येत नसतं आणि तो म्हणत असतो की माझ्यावर विश्वास नाही आहे का. आणि हे बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळेजण तिथं जमलेले असतात आणि इकडे सूर्याकडून आता ते काम करून झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा सूर्याला तर पैसे मिळालेले आहेत, पण गोष्ट मोठी घडलेली असते. ती म्हणजे काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट असते आणि ती अशी की सूर्याकडून आता सह्या घेतलेल्या असतात. सूर्याकडून सह्या याच्यासाठी घेतलेल्या असतात की त्याच्यावरून आता शत्रूला त्याचं काम करायचं असतं. शत्रू नक्की काय करणार असतो याचा काहीच नेम नसतो. आणि त्याचबरोबर इकडे शत्रूला जी गोष्ट करायची असते ती त्याने करायचं ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्या घरी आलेला असतो. सगळी तयारी जोरदार सुरू झालेली असते. पैसे आणलेले असतात आणि त्याचबरोबर पैसे तर आलेले आहेत, या सर्व गोष्टी घडणार असतात. आणि त्यासोबतच सूर्या मात्र इकडे आलेला असतो. सगळे खुश आहेत, कशा पद्धतीनं कामगिरी करायची आहे हेही ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच सगळे आता पाहत असतात. सगळ्यांना कामं वाटून दिली जातात. काजूपुड्यालाही सांगितलं जातं की काय करायचं आहे आणि काजूपुड्या मात्र हे सगळं करण्यासाठी तिथे तयार झालेला असतो. आणि मग ते म्हणत असतात की नक्की काय करायचं आहे, आपण कशा पद्धतीनं काम करायचं आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडेच तिथं आलेला असतो तो म्हणजे शत्रू म्हणू लागतो की मी आहे ना, मी करेल काम, मी दुकान सांभाळेल. हां, मला दुकान काय जमणार नाही म्हणा, कळतच नाही आहे, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र त्याच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. आणि त्यासोबतच आता शत्रू तिथं तेजूकडे येत असतो आणि तेजूला म्हणत असतो की खरंच तेजू, मी तुला ना मनापासून सांगतोय, म्हणजे माझ्या डोक्यात जे आहे ना ते मी तुला बोलत आहे. काहीही झालं तरीही मी काम करायला तयार आहे. शत्रू मी बदलले असं सांगत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की बहिणाबाई, काही लागलं तरी गाडी तयार आहे आणि आपल्याला निघायचं असेल तर मला सांगा, काहीही करायचं असेल तर सांगा, मी काम करायला तयार आहे. आता घरची जबाबदारी त्याने घेतलेली असते आणि त्यासोबतच सांगितलेलं असतं की या सगळ्या गोष्टीसाठी मी इथे सज्ज आहे. त्याचबरोबर इकडे आता तेजू मात्र खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की काही असलं तरीही आता तेजूला वाटत असतं की बदलला आहे शत्रू. तेजूचा चेहरा खुललेला असतो. तर इकडे सूर्या पण खुश झालेला असतो. फायनली माझ्या धनूच्या आयुष्यात सुख आलेलं आहे. पण धनू का टेन्शनमध्ये आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये सूर्या हा नानांच्या घरी निघालेला असतो. आणि नानांच्या घरी गेल्यानंतर सूर्या नानांच्या घरी तिथं बोलत असतात. तिकडे नानी म्हणत असते काहीही झालं तरीही आता मला एक गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजे की माझ्या लेकाचं लग्न हे धुमधडाक्यात झालं पाहिजे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे सूर्या म्हणत असतो की धुमधडाक्यातच होणार आहे, का नाही होणार धुमधडाक्यात लग्न, अगदी मनापासून मी सांगतोय, व्यवस्थितच असणार आहे आणि अगदी चांगलंच लग्न होणार आहे. या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की सूर्या खुश आहे, नानी खुश आहे. घरी आल्यानंतर सूर्या हा समजून सांगत असतो, धनूला समजवत असतो. आणि मग धनुशी तो ज्या पद्धतीनं बोलत असतो त्या पद्धतीनं तो धनूला समजूनही सांगत आहे. आणि मग धनू मात्र रडत असते. तिला वाईट वाटत असतं, इतके दिवस दादा आपल्याला किती छान सांभाळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.